कथा श्रवण करत असताना कशी करावी, मला वाटतं मी कीर्तनामध्ये सांगितलं. एका माणसाने 3 मूर्ती नेल्या विकायला बाजारामध्ये. ऐकली ना कथा? पण आता इथल्या कीर्तनात नसतील आणि कीर्तनातली इथं नसतील एखाद्या वेळेस. पण असं गृहीत धरतो तुम्ही ती कथा ऐकली. एका माणसाने 3 मूर्ती बाजारामध्ये विकायला नेल्या, सारख्याच, एकाच कलरच्या, एकाच उंचीच्या, एकाच जाडीच्या, एकाच मातीपासून बनवलेल्या, एकाच रंगाच्या. बाजारामध्ये विकायला नेल्यानंतर बाजारामध्ये मांडल्या आणि मग गिऱ्हाईक आलं का गिऱ्हाईक विचारायचं, हा दृष्टांत कशा करता? श्रवण कसं करावं कथेतलं. बाजारामध्ये मांडल्यानंतर गिऱ्हाईक यायचं, विचारायचं, दादा या मूर्तीची काय किंमत? म्हटले 500 रुपये. 2 नंबरच्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 5000 रुपये. 3 नंबरच्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 50,000 रुपये. म्हटले अहो मूर्त्या तर सारख्याच दिसतात. म्हटले नाही, मूर्त्या जरी सारख्या असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहेत, फरक आहेत. म्हटले काय फरक आहेत? मग त्या कारागिराने काय केलं, मालकाने एक तार घेतली, तार, आणि 1 नंबरच्या म्हणजे 500 रुपये जिची किंमत आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ती उजव्या कानातून घातली आणि डाव्या कानातून निघाली. मालक म्हटला गिऱ्हाईकाला, हिची 500 रुपये किंमत. म्हटले मग दुसऱ्या मूर्तीचं काय वैशिष्ट्य? म्हटले त्याचं वैशिष्ट्य असेल, त्याच्या कानातून जर तार घातली तर ती ह्या कानातून न निघता ती तोंडातून बाहेर निघते, हिची 5000 रुपये किंमत. म्हटले मग जिची किंमत 50,000 रुपये आहे तिचं काय वैशिष्ट्य? म्हटले तिच्या ह्या कानातून तार घातली का ती कानातूनही निघत नाही, तोंडातूनही निघत नाही, ती ह्या कानातून जर तार घातली तर ती डायरेक्ट मध्ये जाते. कुठं जाते? पोटामध्ये, हृदयामध्ये. हिची 50,000 रुपये किंमत. कळलं का? अजून बाजारातच आहे तुम्ही, कळलं ना? बाजारात नाही राहिले. तसं आपण कथा ऐकल्यानंतर ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून नाही द्यायची. कथा ऐकल्यानंतर सकाळी सांगत नाही बसायची. कथा ऐकल्यानंतर ती आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये साठवली पाहिजे आणि त्याचं घरी गेल्यानंतर झोपल्या झोपल्या मनन केलं पाहिजे. आमच्या शास्त्रामध्ये त्याची पद्धत सांगितलेली आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, अशी श्रवणाची पद्धत आहे. आणि मग असं केलं तर कथेचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. म्हणून हे कथेचे नियम आता मी बंद करतो आणि आपल्या कथेला प्रारंभ करतो. परिचय असावा ग्रंथाचा. था अशी एक तत्व आहेत, त्यातलं काहीही ऐका, कधीच वाया जात नाही. आता त्या आम्ही कीर्तनातले विनोद सांगायची जागा नाही, पण गावातला सावकार कधीच कीर्तनाला जात नव्हता बरं का. गावातला सावकार सप्ताहातल्या कीर्तनाला कधीच जात नव्हता, पण अचानक एका कीर्तनाला गेला. कीर्तनकार गावातलाच होता. त्यांनी विचार केला, कधी न येणारा माणूस आलाय, सावकार आलाय. आणि मग कीर्तनातूनच म्हटले, सावकार या 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 या. आले सावकार, बसले का? बसा बसा बसा. आणि जसा सावकार बसला तसा झोपला. उठला कधी? जय विठ्ठल झाल्यावर. इकडे लक्ष द्या. कधी उठला? कीर्तन संपल्यावर. कीर्तनकार महाराज म्हटले, उठले का? उठा उठा उठा. निघाले का? निघा निघा निघा. तो सावकार म्हटला, आल्यापासून फक्त 4च वाक्य ऐकले. आले का या, बसले का बसा, उठले का उठा, आणि निघाले का? अरे भल्या माणसा, सगळं कीर्तन तू झोपेत घालवलं आणि 4च वाक्य तू ऐकले. येताना 2 वाक्य आणि जाताना 2 वाक्य. आणि म्हणतो कसा? कीर्तनामध्ये काय? आले का या, बसले का बसा, उठले का उठा, आणि निघाले का? आणि घरी जाता जाता त्यांनी मंत्रच तयार केला. आले का या,
काय मूर्ख गावकरी आहेत, एवढा खर्च करतात आणि कीर्तनामध्ये ऐकायला काय, आले का या, बसले का बसा, उठले का उठा, निघाले का घरी गेला तेच, जेवण केलं तेच, झोपताना तेच, आले का या, बसले का बसा, उठले का उठा, निघाले का. योग बघा योग. त्याच दिवशी चोरांनी त्याच्या घरावर दरोडा टाकला. चोर खिडकीजवळ आले, याच चालू होतं, आले का या. चोर म्हटले आपल्याला पाहिलं काय नाही यांनी, खाली बसा खाली बसा. याच चालू होतं, बसले का, बसा बसा. चोर म्हटले याचं खूपच बारीक लक्ष दिसतं, यांनी आपल्याला बसताना सुद्धा. आता इथं थांबण्यात उपयोग, उठा आता. उठले का उठा, उठले ना, निघाले का निघून गेले. चोर म्हटले थांबूनच उपयोग नाहीत, मालकच जागा आहेत. कशामुळे घडलंय, कीर्तनातला अभंग ऐकल्यामुळे, कीर्तनातलं तत्वज्ञान ऐकल्यामुळे. हा कथेचा महिमा आहे. या कथेमधून एखादं वाक्य आपल्या जीवनातलं कोणतं संकट घालविल सांगता येत. जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद की आनंद है. जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद की आनंद है. म्हणून कथेमधून एक वाक्य आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याला समर्थ ठरतं, परंतु आपण चित्त स्थिर करावं.